मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भीक मागणं किती सोपं असतं ते रायांना ज्ञानूला समजावून सांगत होता. कोण बी असू दे की व, हात पुढं केलं की झालं बघा. त्यात अवघड काय म्हणता तुम्ही शिंदे? यन हुच्चाप्पा, मग जगणार कसा बाबा? गेले 4 दिवस उपाशी असलेल्या ज्ञानूला पोटाला मागून खाणं हा प्रकार सोपा असून जमत नव्हता. रायांनाला त्याच्या मूर्खपणाची कमालीची कीव वाटत होती. जगण्याचा प्रश्न अतिशय सुलभ रीतीनं सहजपणे सोडवता येतो हा त्यांचा स्वतःचाच अनुभव होता. मोठमोठ्या तीर्थक्षेत्रात आजकाल तर या व्यवसायाला बरकतीचे दिवस आले होते. बिनभांडवली आणि बिनखर्ची धंदा, भरपूर मिळकतीचा. रायांनाला तर आपल्याला महारोग झाला याचा आनंद वाटत होता. आपल्यावरती अशी कृपा केल्याबद्दल त्यानं प्रत्येक तीर्थक्षेत्रातल्या हरेक देवदेवतेला साष्टांग नमस्कार घातला होता. म्हणजे इतरांसारखं देवपूजेचा खर्च सुद्धा त्याला करावा लागला नव्हता. देवळापुढे एकदा मातीत लोळण घेतली की देवाचे उपकार फिटले. श्रीमंतांची पापं मोठी असल्यानं ती फेडणंही खर्चिक असणारच. रायांनाही श्रीमंत होताच, पण ही श्रीमंती पापाच्या पायाने आली नव्हती, तर इतरांना दानधर्माचं पुण्य कमावण्याची संधी दिल्यानं प्राप्त झाली होती. म्हणजे पुण्य मिळवू इच्छिणाऱ्यांना ती देणं हेही पुण्यकर्मच. शिवाय धनलाभ म्हणजे डबल फायदा, पैसाही आणि पुण्यही. रात्रंदिवस निपाणीच्या तंबाखूच्या वखारीत राबलं तरी पोट भरण्याची पंचायत. बायको, पोरं सगळी कुटुंब वखारीत आणि बिडी फॅक्टरीत काम करीत होती. जीव घुटमळून बेजार होऊपर्यंत तंबाखूचं खाट गिळूनही समाधानाचा घास गिळायला मिळायचा नाही. 2.5-3 रुपयाची हाजरी घेऊन 14 तास नाकातोंडानं तंबाखूचं खाट आतडीतनी फुफ्फुसात साठवून काय मरायचंय? देवदयेने रायांनाला महारोग झाला आणि त्यानं घर सोडलं. कामावरून काढून टाकलं होतंच, घरातल्यांनीही बाहेर काढलं. भीक मागण्याशिवाय पर्यायच नव्हता. लवकरच त्याचा जम बसला. 2-3 महारोगी सोबती मिळाले. एक भयानक विद्रूप आणि एक अपंग झालेला. व्यंगांनी मोडतोड करून सीमेचा कुरूप असा महारोगी एका चाकाच्या फळकुट्यावरती बसवला. त्याचे हातपाय झडले सुजले होते. त्याला चिंध्यांचा साज चढवला आणि पैसा पुण्य लाभल तुम्हाला सुख पोरा बाळाला. 1-2 पैसा द्या हो गरीबाला, असं एका ठेक्यात सुरात गाणं गात धंदा सुरू केला. बाजाराला, सणावाराला, जत्रा उरुसाला मिळकत मोठी होऊ लागली. तीर्थक्षेत्र, महानगर, शहरं मुबलक पैसा देऊ लागली. बँक बॅलन्स वाढला. पुढं निपाणीला जाऊन बायको पोरांची भेट घेतली. त्यांची उपासमारीनं दैना उडाली होती. रायांनाला दया आली आणि तो कुटुंबाला पैसे पाठवू लागला. एका पोराला पानपट्टीचं दुकान काढायला भांडवल दिलं. दुसऱ्याला टॅक्सी घ्यायला पैसा दिला. पोरीच्या लग्नाला पैसा पुरवला. मात्र तो स्वतः त्यांच्यापासून दूर राहिला. तर या रायांनाला पंढरपुरात ज्ञानू भेटला. रात्रीच्या वेळी भीमेच्या वाळवंटात 3 दिवस एका जागी बसलेल्या रायांनाच्या अनुभवी डोळ्यांनी ओळखलं. नवा महारोगी आहे. भीक मागायला लाजतोय. बोलण्यातनं बोलणं निघालं. रायांनानं भिकेचा मार्ग दाखवला. भुकेनं मरण्यापेक्षा भीक मागून जगणं वाईट का म्हणून विचारलं. अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडलेल्या ज्ञानूनं पंढरपुरापर्यंत कशी तरी मजल मारली होती, पण कुणाकडे हात पसरणं त्याला जमत नव्हतं. चोरी करणंही शक्य नव्हतं. काम तर कुठे मिळतच नव्हतं. मग माणसानं जगायचं तरी कसं? काय करावं काही सुचत नव्हतं. म्हणून तो भीमातीरी 3 दिवस उपाशी बसून होता. रेल्वेच्या आडवं पडून आत्महत्या करण्याचे विचार बळावत होते, पण धाडसच होत नव्हतं. घरच्या माणसांची सतत आठवण येत होती. ती कृतज्ञ असतील. त्यांना आपण नकोसे झालो असू, पण ती आपली माणसं आहेत.
ती आपल्याला हवी आहेत, निदान डोळ्यापुढे तरी हवीत. आपण आयुष्यभर झिजून मिळवलं ते दुसऱ्याचं धन करून आलो. आपल्या हक्काचं आहे ते मागे सोडून आलो. आता भीक मागून जगायचं? मग जगायचंच कशाला? ज्ञानोबाची मुळं राजुरीच्या मातीत खोलवर रुजली होती. तो दुसरीकडे जगणं शक्यच नव्हतं. त्या मातीत माळावर माळा फुलवणं त्याच्या हाताचा मळ होता. बाहेरच्या जगात एक वाळवंट पसरला होता. गावच्या पाषाणात पाझर फुटल्यानं त्यानं बघितलं होतं. हिते तप्त वाळवंटातला सगळा ओलावा सुकून गेला होता. हिथं त्याची मुळं रुजणं शक्य नव्हतं. त्यानं आपल्या मातीकडेच परतायला हवं. तिथंच त्याची हाडं पडायला हवीत. इथल्या जगण्यापेक्षा तिथलं मरण पत्करलं. रायांनाचं सांगणं पचनी पडण्याइतकी त्याची आतडी निबर नव्हती. ज्ञानू काहीही न बोलता त्या महारोगी भिकाऱ्याजवळून उठला आणि चालू लागला. परत आपल्या गावाच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू झाला. कराडला तो गाडीतनं उतरला. तिथनं तो पायीच गावाकडे निघाला. पहाटेपासून दिवसभर तो चालतच होता. 4-5 दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता. अंगात ताप भरला होता. पाय सुजले होते. डोळे रखरखत होते. उन्हाचा कडाका भाजून काढीत होता. थकव्यानं पाय भेलकांडत होते. डोळ्यांना अंधारी मारत होती. पण तो जीवाच्या करारानं वाटचाल करीत होता. पाय पुढे ओढीत होता. पाऊल पुढे टाकणं अगदीच अशक्य झालं तर घटकाभर एखाद्या झाडाच्या सावलीला बसत होता. पुन्हा उठून वाटेला लागत होता. पायातले पायताण उचलण्याचे सुद्धा त्राण राहिले नव्हते. पण जबर इच्छाशक्तीच्या जोरावर तो स्वतःलाच पुढे ढकलत होता. बसरगीच्या घोलातून जाताना आईला ठार करण्याची भयंकर कल्पना सुचल्याची आठवण झाली. तो ते दुष्कृत्य करू शकला नाही. तरीही त्याच्या इच्छेला दैवानं पुढे मूर्त रूप दिले होते आणि मातृहत्येचे पातक त्याच्या पदरी बांधले होते. त्याच्या मनाने तेव्हा तात्विक विश्लेषण केलं होतं. मनात पाप विचार येणे पाप नव्हे. तो विचार कृतीत उतरला तर पाप केलं असं मानायचं. त्यानं प्रत्यक्ष कृती केली नव्हती. पण कृतीचा त्याग केल्यानं आपण निष्पाप ठरत नाही याचा अनुभव त्याला आला होता. किंबहुना कृती टाकल्यानेच त्याची इच्छा पुरी झाली होती आणि आपण पाप केलं नसल्याचं समाधान त्याला मिळू शकलं नव्हतं. रात्री केव्हा तरी तो आपल्या मळ्यात पोहोचला. अलीकडेच नामूने पाळलेली 2 कुत्री त्याच्याकडे धावून आली. भुंकत अंगावर आलेल्या कुत्र्यांना त्याच्या जवळ येताच ओळख पटली. पण त्यांच्या भुंकण्यानं छपरात झोपलेल्या रावजीला जाग आली होती. तो बाहेर आला आणि कोण हाय म्हणून पुकारा केला. मी आहे बाबा, ज्ञानू. थोड्या अंतरावरती थांबलेल्या ज्ञानूनं उत्तर दिलं. ज्ञानू? अरे पोरा कुठं गेलतास र? म्हणून रावजी पुढं आला. य की आत य म्हणून तो ज्ञानूचा हात धरू लागला. मला शिवू नगासा बाबा. 2 पावलं मागं सरून ज्ञानू बोलला. असं काय करतोयस ज्ञानू? रावजी गहिवरून उद्गारला. मी महारोगी आहे बाबा. मी स्वतःच इतरांपासून लांब राहायचं ठरवलंय. काहीतरी डोसक्यात खूळ घेऊ नगस बाबा. लोकांच्या पासनं राहिनास का लांब? मी बाप आहे र तुझा. जगानं तुला दूर सारलं तरी बी मी तुला अंतर नाही देणार. मला होऊ दे महारोग झाला तर. नको बाबा. महारोग्याला आई बाप, बहीण भाऊ, बायको पोरं कुणी बी नसतंय. सगळ्यांच्या हितासाठी ही नाती तुडली पाहिजेत हे खरंच आहे. संपत आणि जयवंतचं म्हणणं मला पटलंय. त्या सुकाळीचं बी शहाणीच की. ते बोललं तर म्हणून तू निघून गेलास. पर तू गेल्यापासनं दोघं बी रडत बसल्याती. बोलण्यानं काय नाती तुटत्यात या व्हय? तुझा आणि त्यांचं रगात एकच हाय. नाहीतर तू गेल्यावर त्यासनी का वंगाळ वाटला असतं व्हय? हा त्यांचा चांगुलपणा आहे बाबा. पण मी कुणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणार नाही. मी एकदा घर सोडलं ते आता कायमसाठीच. आधी घर सोडायची कल्पना सुद्धा सहन होत नव्हती. पण मी सोडू शकलो. आता परत त्या घरात पाऊल टाकायची माझी इच्छा नाही बाबा. आणि आज ना उद्या ते घर मला सोडलंच पाहिजे. मी परत आलो कारण माझी माणसं निदान डोळ्यापुढं असावीत. आपण या मातीतच शेवटी मिळावं असं वाटलं मला. काय करावं? देवानं सारं यडता करून ठेवलं या. पर तू कुणाला बी न सांगताच कसार निघून गेलास र माझ्या राजा. तुझी बायको, तुझी लेक ह्यांचा तरी काही विचार पाचार?
तू गेल्यापासनं दोघींनी बी अन्न शिवल्यालं नाही बघ. तुका हुडकायला पवारांनी माणसं धाडल्या ती गावागावाला. पोलिसात बी कळवलंय. बरं काय करतोयास मग? मला भूक लय लागल्या बाबा. म्हणजे तू बी 4-5 दिवस उपास काढलास तर छपरात ये. मी रकमाला भाकरी टाकाया सांगतो. छपरात नको बाबा, ह्या जांभळी खालीच बसतो म्या. खंदील आणतो थांब. रावजीनं कंदील आणून दिला. ज्ञानू जांभळाखाली बसला. रावजीनं रखमाला नामूला उठवलं. मळ्याचे मालक परत आल्याचं बघून त्यांना आनंद झाला. रखमानं भाकरी कोरड्यास करून दिलं, पाणी दिलं. ज्ञानूनं पोट भरून ते गरम अन्न खाल्लं. पाणी प्यायला रावजीनं सतरंजी चादर दिली. तो जांभळाखाली लवंडला आणि काही क्षणातच थकलेला दमलेला ज्ञानू गाढ झोपी गेला. रावजीनं नामूला गावाकडे पाठवलं आणि ज्ञानू परत आल्याची बातमी घरातल्यांना पवारांना कळवायला सांगितलं. या प्रकरणानं सगळ्या गावाला कळलं. ज्ञानूला महारोग झालाय. लोक फार हळहळले. अशा भल्या माणसाच्या नशिबी असले भयान भोग यावेत याचं त्यांना फार वाईट वाटलं. मळ्यात येऊन अनेक जण ज्ञानूला भेटून गेले. सहानुभूतीचे सांत्वनाचे शब्द बोलून गेले. अर्थात ज्ञानूपासून 4 हात लांब राहूनच ते बोलत होते. घरातली माणसं भेटायला आली. जयवंत, संपतराव आले. दोघांनीही डोळ्यात पाणी आणून ज्ञानूची माफी मागितली. घरी परत चला म्हणून आग्रह केला. पण ज्ञानूनं नकार दिल्यावर मळ्यातच घर बांधून देतो, तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही म्हणून आनंदानं आश्वासन दिलं. ज्ञानूचा सासरा मारुती पवार तर ज्ञानू आल्याचं कळताच धावून आला. हे बरं केलं नाही तुम्ही बघा. नशिबाला रोग आला म्हणून कोण घर सोडून पळून जातया व्हय? ह्यो महारोग भयंकर हाय. लय वाईट झालं. पर धीर सोडू नकासा. आपण औषध पाणी करू. त्याचा काय उपयोग होईल असं नाही. तरी बी करून बघायला काय हरकत आहे का? तुम्ही एवढं शहाणं असताना असं घर सोडायचं नाही. तुमच्या माघारी घरातल्यांनी कुणाच्यावर तोंडाकडं बघायचं. असं बरंच काही बोलून जावयाला धीर देऊन पवार निघून गेला. ज्ञानू जांभळाखालीच राहू लागला. कधी सुमन तर कधी पारू त्याचं जेवण आणू लागले. पहिल्या भेटीत सुमननं डोळ्यातनं पाणी काढलं. तुम्ही का म्हणून घर सोडलासा? आपलंच घर आपण का म्हणून सोडायचं सांगा की. होईना का कसला बी रोग? आम्ही जिवंत आहे नव्ह. मी तुमची मरुस्तवर सेवा करीन. नवऱ्याची सेवा करायला मिळणं पुण्याईचं. पर तुम्ही असं आम्हाला वाऱ्यावरती सोडून जायला नग होतं. माझा नाही ते नाही पारूचा तरी विचार करायचा नव्ह. काय वाटलं असेल व तिला? मी म्हणत होतो तुम्हासनी तुम्ही राशीला तिथं मी राहीन. मग मला न सांगता कसं व निघून जावंसं वाटलं तुमच्या मनाला. आम्ही तुमचं कोण नव्ह का? घरात म्हणत होते गड्याकडनं भाकरी लावून द्या. मी शाप सांगितलंय. मी हाय तवर ह्यांची भाकरी मीच नेणार. तुम्ही रोगाचं काय जीवाला लावून घेऊ नकासा. हातनं होईल तेवढी सेवा मला करू द्या तुमची. ज्ञानूला कळलं होतं की या सगळ्यांच्या भावना प्रामाणिक आहेत. आपल्याला महारोग झाला याचं त्यांना खरोखरच वाईट वाटतंय. पण तेही अगतिक आहेत. रोगाच्या भयानतेमुळे नाईलाजानं त्यांना काही नावडते निर्णय घ्यावे लागतात. ही माणसं आपल्यावरती प्रेम करतात. पण प्रेमापोटी अव्यवहारीपणानं ते पूर्वीसारखंच वागू शकत नाहीत. त्याच्या फार जवळ येऊ शकत नाहीत. एक दिवस अचानक शिवाप्पा आला. ऐन दुपारी उन्हाच्या रखात तो आपल्या दोस्ताला भेटायला आला. तेव्हा ज्ञानू जांभळाखाली बुंध्याला पाठ देऊन खाली मान घालून गप्प बसून होता. ज्ञानू, माझ्या दोस्ता, काय र ही दशा झाल्या र तुझे बाबा? बस बस शिवा. अरे एवढ्या जवळ न ग. मी इथंच बसणार बघ गड्या. केव्हा र सुटलास तू? आज सकाळीच. मला कळलं होतं जेलात तू घर सोडून गेलतास म्हणून. पण कुठं जाणार? आलो की परत. माझ्याकडं यायचा होतास असं मी म्हटलं असतं, पर मी होतो जेलात. पर असं घर सोडायचं डोसक्यात तर कसं राहिलं तुझ्या? माझ्यामुळं सबंध कुटुंबाचं वाटोळं होत असेल तर मी बाहेर पडायला नको का रे शिवा? पर वाटोळं कशानं होत होतं? असा का तू जुगार खेळून रांडबाजी करून पैसे उधळत होतास का दारू तमाशात घालवत होतास र बाबा? ते एक वेळ चाललं असतं. त्यामुळे कुणी माणसातनं उठत नाही शिवा. पण हा महारोग माणसातनंच उठवत नाही, आयुष्यातनंही उठवतो.
मी घरात राहिलो असतो तर घरालाच वाईट टाकलं असतं लोकांनी. मग एकट्यानं बाहेर पडायचं हिताचं नव्हं का? पर स्वतःचं हित काय बघशील का नाही र गड्या? का आपलं कायम दुसऱ्याच्या हिताचाच विचार करायचा आणि आपणच बळी जायचं? कुटुंबाच्या हितासाठी एका माणसाचा बळी जाणं वाईट नाही शिवा. ते सारं खरं. पर ती माणसं बी त्या लायकीची पाहिजे ती की र. त्यांच्यासाठी जलम घालवलास राबण्यात. पर त्यासनी ह्या गोष्टीची जाण तरी हाय का? जाण असती तर रोग झाल्याचं कळल्याबरोबर तुला घरातनं बाहेर काढायचा बेत त्यांनी आखला नसता. हे आणि तुला कुणी सांगितलं? हे असं ना असं झालं म्हणून वहिनी बोलली मला. त्यांची तरी काय चूक शिवा. आपलंच दुर्दैव म्हणायचं. या रोगानं मला गाठलं नसतं तर त्यांनी कशाला रे मला बाहेर काढायचा घाट घातला असता सांग बरं. आता हळूहळू एकट्यानं जगायची सवय होते आहे मला. मेल्यावरती प्रत्येकाला एकट्यानंच जावं लागतं. मला मृत्यूच्या अलीकडचा थोडा प्रवास एकट्यानं करावा लागेल एवढंच काय ते. एकट्यानं का ज्ञानू? मी हाय की र तुझ्या सोबतीला. जगानं सोडली तरी मी तुझी संगत नाही र सोडायचो. पण तू जेलाच्या बाहेर असलास तरची ही गोष्ट. तू तुरुंगात राहून मला कसली र सोबत करणार हायस? ज्ञानू हसून बोलला. जेलात जायचं का नाही माझ्याच हातात हाय नव्हं. ह्या पुढं मी जेलात जावं लागल असलं काय बी करणार नाही. मग तर झालं नव्हं. तुझ्यावानी मी बी शेतीच्या आता मागं लागतो. ह्या अंगाला 5 एकर शाद घेतलं या. मग तर आपली दोस्ती जमल का नाही? तू जेलात जाणार नाहीस ही आनंदाचीच गोष्ट म्हणायची. पाहुणं पै सख सोबती सगळं दूर पळत्याती माझ्यापासनं. तू थोड्या अंतरावरनं जरी माझ्या बरोबर राहिलास तर मी चालत राहीन बघ. नाही तर ज्ञानूचा कंठ रुद्ध झाल्यानं पुढं त्याला बोलवलंच नाही. डोळ्यात पाणी तरारलं. खाली मान घालून तो गप्पपणे बसून राहिला. शिवालाही गहिवरून आलं. वाईट वाटून घेऊ नगस र तू गड्या. मी नाही तुला अंतर देणार. गप. आता डोळं पुस बघू. आपण आज ईश्वरपूरला जाऊया का? चांगल्या मोठ्या डॉक्टरला तुझी तब्येत दाखवून आणू की? नाही ज्ञानू, मी नाही औषध घेणार. मला महारोग झाल्याचं कळलंय सगळ्यासनी. मी आता बरा झालो तरी बी कुणाला ते खरं वाटायचं नाही की कुणी माझ्या जवळ येऊ देणार नाही. काय उपयोग आहे त्या औषधाचा? आणि ह्या रोगावरती चांगली औषधं तरी कुठं राहायती? तशी औषधं असती तर चांगली चांगली माणसं दवाखान्याला जायचं सोडून भीक मागत कशाला र फिरल्या असत्या ती. पण जाऊन आल्यानं काय बिघडतंय? मिरजच्या मोठ्या दवाखान्यात जाव. ते मिशन का फिशन हाय की र. कुठं जायला नको बघ. या रोगाच्या यातना मला भोगायच्या आहेत. त्याचा छळ मला सोसायचा आहे. हा रोग मला मिळालेली शिक्षा समजतो मी. तू गुन्हा केलास की तुला मिळते शिक्षा कोर्टात. तशीच ही दैवानं मला दिलेली शिक्षा मी समजतो. या तुरुंगातून पळून जाणार नाही मी. पूर्ण शिक्षा भोगल्याशिवाय मला मुक्ती मिळायची नाही. पर तू असला कसला गुन्हा केलायस तवा शिक्षा भोगायचं म्हणतोयास? तुझ्याकडून घडलेल्या गुन्ह्यांपेक्षा फार मोठा गुन्हा केलाय मी. फार मोठं पाप घडलंय माझ्याकडून. मग शिक्षा ही मोठीच नको का? तू काय म्हणतोयस काय बी कळना झालंय मला. तू कुणाच्या वाळल्या पाल्यावरती पाय देणार नाहीस. किडामुंगीला सुदेक मारणं व्हायचं नाही तुझ्या हातनं. मग गुन्हा कसला घडलाय? ज्ञानू क्षणभर स्तब्ध बसला. शिवा, मी कसलं पाप केलंय ते एक बाबांनाच ठाऊक आहे. तुलाही ते कळलं पाहिजे. शिवा, मी माझ्या आईला मारलं रे. हा? ज्ञानू, काय बोलतोयस तरी काय तू ह्य? तुला खरं नाही वाटणार. पण पण घडलंय हे खरं हाय. नाही ज्ञानू, मला नाही खरं वाटत. मावशी हिरीत पडून मेली ते ठावा हाय मला. पण शिवा, मी हिथं हिरीवरच मोठ चालवत होतो आई पडली तव्हा. मग त्याला तू र काय करणार? मी तिला वाचवू शकत होतो शिवा. ती पडल्याचं बघून पळत गेलो. पण उडी नाही मारली. वरनं बघत थांबलो. आई बुडत असलेली उघड्या डोळ्यांनी बघत होतो. ती दोनदा वर आली होती धडपडत. तरीही मला दया आली नाही तिची. शिवा सुन्न झाला ते ऐकून. ज्ञानू इतका निर्दय होऊ शकेल हे त्याला खरंच वाटत नव्हतं. हे खरं असेल तर भयानक होतं. शिवा रानटी होता, क्रूर होता. खून लुटमारी त्याचा आजवर धंदाच होऊन बसला होता. तरीही आईचा खून त्याच्या हातून जन्मांतरी घडणं शक्य नव्हतं. त्यातून आजारी असलेल्या आईला मरताना स्वस्त बघत राहायचं. अमानुष म्हणायला पाहिजे ही ज्ञानूची करणी. असं कसं र घडलं?
तुला जरा सुदेक दया नाही आली? तुला काय वाटलं नाही व्हैर? आजा भाय बाबाह्य आई बुडून मरताना बघत राहायचं, आपल्याच्यानं बाह्य नाही व्हायचं. तुझं सुद्धा धाडस व्हायचं नाही असलं कृत्य घडलंय माझ्याकडून शिवा. कसं घडलं ते मलाही ठाऊक नाही. आईचा महारोग लोकांना कळला तर आमचं घर अडचणीत येईल. आमची लग्न होणार नाहीत, कुणाची मदत होणार नाही, आम्हाला प्रतिष्ठा राहणार नाही, असा विचार कदाचित मी केला असेल. पण कुठल्या हेतून मी ते केलं त्याला महत्त्व नाही शिवा. मी ते करू शकलो याचं मला फार वाईट वाटतंय. अक्षम्य अपराध घडलाय, त्याचं प्रायश्चित्त मी भोगलंच पाहिजे. म्हणजे मावशीला बी महारोग झालता? होय, पण मी ते कुणाला कळू दिलं नाही. रोग लपून राहणार नाही अशी अवस्था आईची झाली. तेव्हाच तो अपघात घडला. मी आईचा घात केला. आता काय बोलायचं ज्ञानू, माझं डोसकंच काम देईन असं झालंय. तुझ्यासारख्या भल्या माणसाकडनं असं घडावं म्हणजे अजबच की र. त्या असं नका, घडलं ते घडलं, झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचं. मागलं सारं इसरायचं आणि जगायचं झालं. आणि ज्ञानू भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करीत जगू लागला. एक एक दिवस मागं ढकलू लागला. एक एक दिवसानं वय वाढत आणि आयुष्य कमी होत चाललं. रोग दिवसेंदिवस आक्रमक बनत बळावत चालला. शरीराचा एक एक भाग ग्रासू लागला. रोगक्षेत्र उद्ध्वस्त होऊ लागले. त्याने व्यापलेल्या भागावरचे केस झडले. चट्टे लालसर, सुजवट, उठावदार दिसू लागले. स्पर्शेंद्रिय निकामी होऊ लागले. कानाच्या पाळी जाडभप्प झाल्या. भुवयांवरचे केस उडाल्याने चेहरा भेसूर दिसू लागला. नाकपुड्या चिमटल्यासारख्या होऊन नाकाचा शेंडा खाली बसला. हाताची पायाची बोटं झडू लागली. मधूनच पायांना सूज येऊ लागली. जखमा होऊ नयेत म्हणून कितीही काळजी घेतली तरी त्याच्या नकळत जखमा होऊ लागल्या. त्याचे व्रण दिसू लागले. चेहऱ्यावर तांबडसर खवले आपलं अस्तित्व दाखवू लागले. अवयव वाकडे होण्याची चिन्हे दिसू लागलीत. सांध्यातनं कळा येऊ लागल्या. मधूनच ताप येऊ लागला. कोपरा ढोपरा जवळचे चेतातंतू सुजू लागले. त्वचा तेलकट होऊन चमचमू लागली. ज्ञानू स्थितप्रज्ञासारखं शांतपणे आपल्या शरीराची रोगानं चालवलेली विटंबना पाहत होता. सगळं सहन करीत होता. जणू त्या देहात तो नव्हताच मुळी. अलिप्त तटस्थ ज्ञानू जणू परकायाचीच दुर्दशा पाहत होता. शिवाप्पा याला त्याला विचारून हितं तिथं चौकशी करून औषधं मिळवत होता आणि उपचार करीत होता. ज्ञानू त्याला विरोध करायचा नाही, पण त्या उपचारात तो रसही घ्यायचा नाही. तुळस, कडुनिंबाचा रस, चौल मोगरा, चांतेल वगैरे अंगावरती चोपडून मालिश करून घेण्याबद्दल शिवाप्पा त्याच्या मागं एकसारखं भुनभुन लावायचा. त्यामुळे रोग मधूनच नरम पडायचा. त्याला बरं वाटू लागायचं. थोडासा जगण्यातला उत्साह वाढायचा. पण उपचाराबद्दलची उदासीनता कायम होती. शरीराची मोडतोड झाली, ते विद्रूप झालं आणि नासलं तरी त्याची नैसर्गिक भूक थोडीच मंदावणार. उलट दीर्घकाल ते भागवली गेली नसल्याने जास्तच तीव्र होत होती. ज्ञानूचं वय 40च्या आतबाहेर होतं आणि वासना खूपच प्रबळ होत्या. त्यांचा जोम अजून उसरला नव्हता. बरीच वर्ष त्याला दडपून टाकण्यात आलं होतं. उपाशी हिंस्त्र पशु कोंडून ठेवल्यानं तो बुभुक्षित होऊन चवताळून उठावा त्याप्रमाणे वासना उपासमारीनं आणि कोंडमाऱ्यानं प्रक्षुब्ध होऊन तडफडत होते. भक्ष्य दृष्टीस पडताच अधाशी लालसेने जिभल्या चाटीत वासना त्यावरती झडप घालायला उतावीळ होत होती. संयमाच्या बंदिस्त दारावर उभ्या घेऊन डोके आपटून त्रागा करीत होती. खवून उठत होते. त्या अनावर वासनांनी ज्ञानू संत्रस्त झाला होता. सुमनच्या तारुण्याचा बहर अजूनही ओसरला नव्हता. तिची टवटवीत सतेज कांती आणि घाटदार मांसल अवयव पौरुषाला भुरळ पाडीत होतीत. ज्ञानूला दिवसेंदिवस ती जास्तच मादक आणि मोहक भासत होती. तो देह उपभोगल्या क्षणांच्या आठवणी वासना भडकावीत होत्या. असीम अपार सुखाचे निधान असलेले शरीर जवळपास वावरू लागले की वासना बेभान अनावर होत होत्या. आपल्या हक्काचा संपन्न खजिना जवळ असताना दारिद्र्याचे दुःख भोगावे लागत असल्याच्या जाणीवेने ज्ञानूच्या वासना जळफळत होत्या. त्यांचा तडफडाट होत होता. दीर्घकाल उपाशी असलेल्या ज्ञानूच्या पुढ्यात
पक्वान्नांनी पूर्ण भरलेले ताट असूनही हात बांधून बसावे लागते म्हणून तो तळमळत होता. सुमन नेमाने नवऱ्याची भाकरी स्वतःच घेऊन मळ्यात यायची. नोकरांकडून वा कुटुंबातल्या इतर व्यक्तींकडून भाकरी पाठवणे शक्य होते. पण सुमनला वाटे नवऱ्याला स्वतःच जेवण देणं आपलं कर्तव्य आहे. पती सेवेचा तो एक महत्वाचा भाग आहे. अन्य प्रकारची सेवा ती करू शकत नव्हती. नवऱ्याला स्पर्श करणंही वर्ज्य होतं. त्याची शुश्रूषा सुद्धा करता येत नव्हती. तिला त्याच्या रोगग्रस्त शरीराची किळस वाटत होती. तरीही कर्तव्य भावनेने त्याला पोटभर जेवू घालण्याचे काम ती स्वतःच जातीने करण्यात समाधान मानत होती. पवारांच्या घरातल्या माणसांचा इकडचा राबता कमी झाला होता. मारुती स्वतः क्वचितच इकडे यायचा. पूर्वी तो मोठ्या कौतुकानं जावयाचे गुणगान गायचा. उठसूट त्याला भेटायला धावायचा, सल्ला द्यायचा, मार्गदर्शन करायचा. पण महारोगी जावयाची त्याला आजकाल आठवण व्हायची नाही. वसंता तर कधी अलीकडे ज्ञानूला भेटलाच नव्हता. इतकंच नव्हे तर आपल्या बायकोला लक्षीला माहेरी पाठवणंही बंद करून टाकलं होतं. सुमन मात्र आपल्या कर्तव्याला जागली होती. जांभळाखाली ज्ञानूला जेवण वाढायची, विहिरीतल्या पाटात धुणं धुवायची, घरी न्यायला माळवं घ्यायची आणि उन्ह परतल्यावरती ती घरी परतायची. अलीकडे तिला एक गोष्ट जाणवत होती. नवऱ्याला केवळ अन्नाची भूक नाही, त्याच्या डोळ्यातली अभिलाषेची चमक तिला ओळखू यायची. त्यातली वासनेची वखवख तीव्रतेनं प्रतीत व्हायची. त्याची नजर तिच्या शरीराशी सतत लगटत असते. प्रत्येक भोगावयवाला डोळे कुरवाळत असत तिच्या हालचाली टिपत असते. तिला वाटे पुढच्या क्षणी तो उठेल आणि आपल्याला मिठी मारेल. ती वावरायची, घाबरायची. तिच्या छातीत धडधडू लागायचं. त्याच्या शरीराबद्दल तिच्या मनात आत्यंतिक घृणा, किळस, तिटकारा असल्यानं त्या शरीराशी रत होण्याची स्वप्नातही कल्पनाही तिला असह्य वाटत होती. त्याच्या स्पर्शानंही आपली प्रफुल्ल काया कोमेजून जाईल अशी तिची भावना होती. ज्या गोष्टीचं तिला भय होतं ते एकदा घडलंच. एका दुपारी वस्तीवर कुणी नसल्याचं बघून ती छपरात नवऱ्याचं जेवण झाल्यावर उरलेलं अन्न ठेवायला गेली आणि पाठोपाठ नवरा छपरात आला. ती चमकली, भयशंकेनं शहारली. मागं सरून ती कुडाला पाठ देऊन त्याच्यापासून दूर होऊन उभी राहिली. काय पाहिजे? तिनं कापऱ्या आवाजात विचारलं. काही नाही. पण सुमन, तुला रात्रीच्या सुखाची आठवण येत नाही? त्याचा आवाज घोगरट झाला होता. नाही, तुम्ही तसलं काय बी बोलू नकासा. बाहेर जावा. कुणी बघल तर काय व म्हणल? काय म्हणतील? आपण नवरा बायको आहोत. नाही नाही, तुम्ही बाहेर व्हा बघू. सुमन, तुम्ही बाहेर हुतायसा का न्हाय? ती स्वतःच दाराकडं वळली. हे सुमन, अगं दया कर की ग माझ्यावर, एकदाच. असं म्हणत त्याला ओलांडून जाणाऱ्या सुमनचा त्यानं हात धरला मात्र तिनं तो जोरात झटकला आणि ती बाहेर पळाली. या प्रसंगानंतर आठवडाभर सुमन नवऱ्याचं जेवण घेऊन गेलीच नाही. ज्ञानूची भाकरी कधी गडी घेऊन जायचा तर कधी पारून यायची. घरातल्या बायकांना त्याचं आश्चर्य वाटलं. तिला विचारलं तर मला बरं नाही म्हणून सांगायची. नवऱ्यानं धरलेला हात साबणानं तासभर घासत धूत बसलेल्या सुमनच्या वागण्याचं कोडं घरातल्यांना उलगडता आलं नाही. एक दिवस तिलाच नवऱ्याचं जेवण नेणं भाग पडलं. त्या दिवशी ती मन घट्ट करून मळ्याकडं आली. आषाढातले दिवस होते. 4 दिवस वरणधार पाऊस पडला होता. आजही मधूनच सरी येत होत्या. त्या झिरमाटानं भिजत सुमन मळ्याकडं आली होती. रावजीचा खोकला वाढल्यानं तो घरातच होता. नामू आणि त्याची बायको एकादशीच्या वारीला पंढरपूरला गेले होते. पाऊस असल्यानं मळ्यात गडीही कामाला नव्हते. ज्ञानू मळ्यातल्या वस्तीवर एकटाच होता. नेहमी तो जांभळाखाली असायचा. आज पाऊस असल्यानं छपरात बसला होता. अंगभर घोंगडं पांघरून जेवणाची वाट बघत होता. सुमन छपराच्या दाराशी आली. आत घोंगडं अंगावरती घेऊन बसलेल्या ज्ञानूला बघून प्रथम ती दचकली, दाराशी थबकली. पाय अडले, पण मनाचा हिय्या करून ती आत गेली. पावसाच्या झिरमाटानं तिची वस्त्र ओली झाली होती. भिजलं लुगडं मांडीला नितंबाला स्तनावरती चिकटलं होतं. पारदर्शक झालं होतं. जंपर छातीवर चिंब भिजलं होतं. दंडात रुतून बसलं होतं.
ज्ञानूचे डोळे आपल्या हक्काच्या मादीला निसर्गावस्थेत बघत होते. जवानीत रंगलेल्या रात्री पाहिलेल्या त्या नग्न देहाची प्रतिमा डोळ्यापुढे पुन्हा पुन्हा येत होती. हिची आर्जव केली, मनधरणी केली, पण ही बधत नाही, ही मागून देत नाही. आणि आपल्या देहात तर वासनेचा डोम उसळलाय, भडका उडालाय, रक्तानं पेट घेतलाय. वासनेच्या ज्वाला जिव्हा लपापत आहेत. देहात कोंडलेलं प्रचंड शक्तिशाली तुफानी वादळ घोंघावत आहे. आपण ते दडपण्याचा प्रयत्न केला तर शरीराचे तट फोडून ते बाहेर पडेल. आपल्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील. आणि ज्ञानू उठला. पुढ्यात ओणवून जेवण वाढवणारी सुमन चक्रावून उभी राहिली. पण काय होतंय हे कळायच्या आतच ज्ञानूतल्या उपाशी हिंस्त्र पशूनं तिच्यावर झडप घालून तिला जमिनीवरती लोळवलं होतं. आणि वस्त्र फेडून फाडून नागडं केलेल्या मादीच्या शरीरात तो अधाशीपणानं सुळे खुपशीत होता. बलात्कार नवऱ्यानं केला नव्हता. एका महारोग्यानं तिच्या शरीरात प्रवेश केला होता. कल्पना सहन व्हायची नाही ते प्रत्यक्षात घडलं होतं. महारोगच तिच्या शरीरावरती पसरून आतवर मुरत होता. झडलेली सुजलेली अर्धी मुर्धी वाकडी बोटं तिच्या स्तनात रुतत होती. पाठीवर, नितंबावरती, मांड्यांवरती रोगट स्पर्श पेरत त्या अवयवांचं मर्दन करीत ते हात फिरले होते. सुजलेला चट्टा, नायट्यांनी विद्रूप झालेला तेलकट चेहरा तिच्या चेहऱ्याशी स्तनाशी भिडला होता. त्या अवयवांवरती घासला गेला होता. चुंबन चावे घेऊन त्यांच्यातलं निरोगी चैतन्य शोषून घेतलं होतं. तो भेसूर भयान देह तिला नरक यातना देऊन गेला होता. ती मढ्यासारखं निश्चल पडली होती. तो शरमेनं कोळसा होऊन त्याचा ढीग कोपऱ्यात पसरला होता. ती उठली, अंगावरती कशीबशी वस्त्र घेतली, बाहेर पडली. पावसाची रिपरिप चालूच होती. त्याला उठवलं नाही. घरी जाणाऱ्या तिला त्यानं अडवलं नाही. पण ती घरी गेलीच नाही. धुडमधाड असा आवाज झाला आणि ज्ञानू वेड्यासारखा विहिरीकडे पळाला. पावसाळा असल्यानं विहीर काठोकाठ तुडुंब भरली होती. पृष्ठावर आता बुडबुडे तेवढे येत होते. ज्ञानूला वाटलं ती एकदा वर येणार, पण आली नाही. ज्ञानूनं उडी घेतली, पण त्या खोल तळ्यासारख्या विस्तृत जलाशयात दडून बसलेली सुमन त्याला सापडली नाही. महारोग्याच्या भीतीनं ती कायमचीच त्या पाण्यात लपून बसली. अगदीच कायमची.